नमस्कार, आपण पाहतात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज। धन्यवाद अध्यक्ष महोदय। जसं आदरणीय राहुल कुल साहेबांनी सांगितलं तसं दौंडप्रमाणे श्रीगोंद्यात सुद्धा अनेक ठिकाणी चिबट शारपट जमिनी झालेल्या आहेत अध्यक्ष महोदय। आमच्या मतदारसंघामध्ये सांगवी, निमगाव, कवठा या परिसरामध्ये श्री संतोष दिनकर भोईटे एका शेतकऱ्याने एक सेंट्रल ड्रेन आणि नंतर बायलॅटरल्स घेऊन ही शारपट जमीन परत पिकवलेली आहे। जर पायलट प्रोजेक्ट करायचा तर तो सुद्धा प्रोजेक्ट आपण पाहून माझी मंत्री महोदयांना विनंती आहे, जर आपण सरकारने अशी काही योजना आपण आणू शकलो ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना जरी अनुदान दिलं तर शेतकरी स्वतःहून ही जमीन नीट करू शकतात, आपण तसं काही अनुदान आणणार आहात का? त्याचबरोबर दुसरा एक प्रश्न असा आहे की श्रीगोंद्याबरोबर कुकडी कार्यक्षेत्रामध्ये जो डिंबे माणिकडो बोगदा अनेक दिवसापासून प्रलंबित राहिलेला आहे, हा लवकरात लवकर जर झाला तर कुकडीला जो अनुशेष पाण्याचा पडतो हा कमी पडतो, हा भरून निघेल, तर या बोगद्याची काय परिस्थिती आहे? माझे दोन स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महोदय। मंत्री महोदय, तिसरा जो मुद्दा सन्माननीय विक्रम पाचपुते साहेबांनी मांडला ते चिपट जमिनी संदर्भात तसं काही आज धोरण नाही आहे की शेतकरी अशा प्रकारचे प्रयोग करत असतील तर त्यांना अनुदान देण्यासंदर्भात निश्चितपणे त्यांचा प्रस्ताव मी तपासून पाहिजे। तसं काय असेल तर आपण निश्चितपणे विचार करू। तर शेतकरी प्रयोगशील आहे, त्यांना आणखी जर प्रोत्साहन दिलं तर शासनाचा भार कमी होईल अध्यक्ष महोदय। आणि अध्यक्ष महोदय, जो डिंबे धरणाच्या संदर्भातला जो मुद्दा आहे कुकडीच्या बाबतीतला, निश्चितपणे त्या बोगद्याचं काम अनेक वर्ष प्रलंबित आहे, सातत्यानं आता लवकर अध्यक्ष महोदय त्याला मान्यता देऊन त्या कामाला सुरुवात करण्यात येईल।